फायनली प्रथमेश गोवा गाडी घेऊन फर्स्ट टाइम आलो. मेघनची कृपा. कोलंबी येते. जिवंत आहे तो. हा एवढा भेटणार आपल्याला खायला इथे. सो आता आम्ही आलोय रूम मध्ये आणि आता आमचं जेवण डिनर झालं. आम्ही फॅट फिश मध्ये जेवलो. एक नंबर जेवण होतं. टेस्ट खूप सही होती. आणि असं म्हणतात की गोव्यामध्ये फॅट फिश रेस्टॉरंट खूप फेमस आहे. सो खूप सही होतं एकदम त्यांचं. हे कसं वाटलं? खूप सही. टेस्ट एक नंबर होती आणि क्वांटिटी वगैरे पण एकदम सही होती. मजा आली जेवायला. म्हणजे आम्हाला माहीत नाही पण असं म्हणतात गोव्यामध्ये फॅट फिश हे रेस्टॉरंट खूप फेमस म्हणजे खूप आधीपासून आहे. आम्ही आज टेस्ट बघितली. खूप छान होते. मस्त. आणि आता नेक्स्ट उद्याचा आमचा प्लॅन आहे. सो लेट्स सी. आज आम्ही नॉर्थमध्ये राहिलो आहे. आता उद्या आम्ही साऊथमध्ये जाऊन बरेचसे स्पॉट कव्हर करणार आहोत. सो स्टे ट्यून. सो अशा प्रकारे आमची मॉर्निंग झालेली आहे. गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहे 7 आणि
आमचे आज बरेचसे प्लॅन आहेत साऊथ गोवा कवर करायचं. सो तिथे जाऊन बरेचसे स्पॉट आम्ही कवर करणार आहोत आणि बघू काय काय आहे. बिकॉज आम्ही 2022मध्ये आलेलो तेव्हा आम्ही फक्त नॉर्थ केलं होतं, साऊथ आम्ही नव्हतं केलेलं. सो ह्यावेळेस आम्ही साऊथ कवर करणार आहोत. सो आता आम्ही नाश्ता बनवतो. ॲक्च्युली नाश्ताचा इश्यू इथे असा आहे, आता आम्हाला माहीत नाही, बट लेट नाईटपर्यंत इथे हॉटेल्स चालतात, क्लब चालतात. सो नेक्स्ट डे मॉर्निंगला खूप उशिरा ओपन होतात आणि आम्हाला 9पर्यंत निघायचं आहे. बिकॉज बरेचसे साईट सीन्स आणि बरेचसे स्पॉट आम्हाला कवर करायचे आहेत. सो ते दुपार होण्याच्या आधीच आम्हाला ते कवर करून यायचं. सो आम्ही ब्रेकफास्ट आयटम आम्ही कॅरी केलेला आहे आणि आम्ही इथेच रूममध्ये बनवणार आहे. सो मयुरीने इंडक्शन तो गॅस आणला आहे. बरेच आम्ही रेडी टू कुकवाला लाईक पास्ता वगैरे आणला आहे, मॅगी आणला आहे, असा बऱ्याचशा. नॉनव्हेज आम्हाला नाही खायचं आहे, नॉनव्हेज आम्ही खाणार पण दुपारनंतर खाणार. पहिला आम्ही दर्शन घेणार. आम्ही चाललो शांतादुर्गा देवीच्या इथे. सो आम्ही आधी पहिलं दर्शन घेणार आणि नंतर नॉनव्हेज खाणार. सो आमचा आजचा प्लॅन मॉर्निंगचा असा आहे की ब्रेकफास्ट आम्ही रूमवर करणार आहे. सो तो थोड्या वेळातच मयुरी येईल. सो आम्ही आता प्रिपरेशन करणार आहे. सो आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही ब्रेकफास्ट कसं बनवणार आहोत. ये सो अवनीची अजून झोप उडाली नाही आहे, अजून ती झोपेत आहे हे ना. काल बीचवर गेलेलो रात्री, बट त्यांना खेळायचं होतं खूप आणि आम्हाला त्यांना एवढी झोप आलेली बिकॉज आम्ही जेव्हा चेकिंग केलं त्यानंतर ही दोन्ही पोरं गेली पूलमध्ये खेळायला. त्यानंतर पूलमधून आल्यानंतर खूप भूक लागली आणि मग आम्ही बाहेर गेलो जस्ट नाईट आऊटसाठी. पोरांना नेमकं तेव्हा झोप आली बिकॉज पूलमधून खेळून थोडं थकले होते. त्यामुळे काहीच आम्हाला करायला मिळालं नाही ह्यांच्यामुळे. आम्ही डिनर केला आणि आम्ही रूमवर आलो. सो आमचा खूप सारा प्लॅन आहे. सो स्टे ट्यून पीपल, तुम्हाला कळेलच आम्ही कुठे काय काय कव्हर करतो आहोत. बाय. पिकू तुला रूम माहिती आहे ना मेघांची? हां बॅक साईडची. दरवाजा ठोको, आवाज दे. सो हा आहे आमच्या रूमकडचा व्ह्यू, ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलो आहोत. सो रूममधून बाहेर हे कॉटेजेस आहेत जे तुम्ही बघता तिथे. सो हा त्यांनी छोटासा असेल तळं, लेक असं म्हणू शकतं, तसं त्यांनी बनवलं आहे मस्त. हे कॉटेजेस आहेत. सो इथे एक आहे. सो बाजूलाही तसंच आहे, लाईक कॉटेज आहेत, तळं आहे, दोन्ही बाजूला कॉटेज आहेत, तळं आहे असं. सो हा आहे व्ह्यू. अजून आम्ही ॲक्च्युली रिसॉर्टचं टूर केलं नाही आहे. सो तुम्हाला नक्कीच दाखवेन. खूप मोठा रिसॉर्ट आहे हा. त्या बाजूला तर पूर्ण बिल्डिंग आहे, म्हणजे रूम्स आहेत बिल्डिंगमध्ये आणि प्लस कॉटेज, असे दोन्ही त्यांनी ऑप्शन्स दिले आहेत. आणि रिसॉर्ट खूप मोठा आहे. सो तुम्हाला नक्कीच टूर देईन मी थोड्या वेळातच. सो आहे आमचा मॉर्निंग व्ह्यू. लोकांचं वेकेशन अजून संपलं नाही हो. वेकेशन चालू आहे लोकांचं. बघितलंस रे तू? बघितलं. ह्या ब्रिजवर दिसेल ना आता राईट साइडला तुला सगळे क्रूझच दिसतील. हा एवढा मोठा ब्रिज. ह्या साइडला क्रूज आहेत का? तिकडे क्रूज ह्या आहे. साइडला ही बघ केवढी मोठी आहे. ह्या त्या सगळ्या तुला बोललो ना आपण ह्या ह्याला थांबायचं होतं.
मोठं माहिती बघता ना आणि रात्री संध्याकाळचं एवढं छान हे रात्रीचं मस्त दिसतं. रात्रीचं खूप छान दिसतं. आला रूम वरती ठेवूया चावी देऊन. मेघनच्या रूम मध्ये, अवनीच्या रूम मध्ये. मुंबईच्या बऱ्याच मुंबई सो आता आम्ही आलो आहोत शांतादुर्गा टेम्पल. हे साऊथ गोव्याला आहे. सो आता आम्ही उटी घेतली आणि आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. पिकनिक संपली. पिकनिक संपली आहे मेघन. पिकनिक संपली आपली. नाही, अजून करायची आहे आपल्याला. चाललो आपण ना गोव्यामध्ये 2 दिवस राहिलो आपण. आता पण घरी जाऊया ना. घरला जायचंय आपल्याला. नाही, गुहागरला पण नाही जाणार आहोत आपण. खरं बोलतोय, गोवा घरला जायचंय आपल्याला. आपण घरी चाललोय. घरी नाही, गोवा घरी. आम्ही घरी जाऊया ना. काकाला विचार. बाबा आपण गोवा घरला चालूया. आपण गोवा घरला चाललोय ना. नाही बाबा, तो खोटं बोलतोय. नाही, आपण घरी नाही चाललोय, गोवा घरला चाललोय. गोवा घरला कसं जाणार? गुहागरला नाही चाललोय. अरे आपण चाललोय गोवा घरला. आपण आचऱ्याला चाललोय. आचऱ्याला. आचरा बीच. बरोबर बोलली. अरे आचऱ्या नंतर गोवा घरला चाललोय. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आम्ही आता निघतोय, चेकआउट करतोय गोव्यावरून. आणि नेक्स्ट आम्ही चाललो आहे आचरावला. तर तिथे आम्हाला 2 नाईट स्टेचं आमचं बुकिंग आहे. सो 2 दिवस आम्ही तिथे थांबणार आहोत. सो स्टे ट्यून.
सो हे प्रायमो म्हणून रिसॉर्ट आहे गोव्यामध्ये. खूप मोठी प्रॉपर्टी आहे यांची. जसं मी सांगितलं आधी, त्यांच्या ह्या रिसॉर्टमध्ये बिल्डिंगमध्ये पण रूम्स आहेत आणि प्लस कॉटेज पण आहेत. सो तुम्हाला व्ह्यू तर दिसेलच की लेक आहे, छोटं त्यांनी लेक बनवलं आहे आणि खूप छान आहे. फक्त प्रॉब्लेम इथे असं आहे की रेस्टॉरंट नाही आहे, म्हणजे तुम्हाला ब्रेकफास्टचं पण काही मिळणार नाही आणि तुम्हाला जेवण्यासाठी वगैरे पण काही मिळणार नाही. तुम्ही बाहेरून स्विगीवरून ऑर्डर किंवा तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जितनेश. हां, रेस्टॉरंट. येस. सो बॅग सगळी पॅक झालेली आहे, रेडी टू गो. ते टाकलं ट्रॉलीमध्ये. आले का ते घेऊन ट्रॉली? आले. झालं तुमचं बॅग हे करून? तुझी बॅग कुठे आहे? बॅग तुझी वाली कुठे बॅग आहे? ट्रॉली मध्ये. ट्रॉली. नको. अरे पडशील तू बाळा. ते फ्लावर्स इतके छान आहेत झाडावर, किती छान वाटतात. हळू. चल. तुम्ही ना